नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा परीक्षा 2025 रिटर्न पॅटर्नसाठी आपण इथे तयारी करत आहोत। केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज तुम्हाला पूर्णपणे मोफत आहेत। येणाऱ्या या परीक्षेसाठी नामांकित लेखकांची जी पुस्तकं आहेत जे यूपीएससीचे विद्यार्थी वापरतात, तर मराठीमध्ये अनुवादित अशी आपली पुस्तकांची बुक रिव्ह्यू सिरीज पण चालू आहे। आणि ही जी पुस्तकं आहेत ही पुस्तकं फक्त स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही फक्त राज्यसेवा देताय तरच तुम्ही ही पुस्तकं वापरू शकता। तुम्ही जर महाविद्यालयीन विद्यार्थी असाल, पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षा देत असाल किंवा सेटनेटची परीक्षा तुम्ही देत असाल, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला ही पुस्तकं अतिशय उपयोगी ठरणार आहेत। ठीक आहे, तर बुक रिव्ह्यू सिरीज मध्ये जिओग्राफी ऑप्शनल आणि जीएस पेपर 1 साठी अतिशय महत्वपूर्ण असं प्राकृतिक भूगोल हे पुस्तक आज आपण इथं बघणार आहोत। तर पेपर 1 आणि पेपर 2 जो तुमचा जिओग्राफी ऑप्शनलचा भाग आहे त्याचा सिलेबस तुम्ही पाहिला असेल, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा जिओग्राफी ऑप्शनल आहे त्याच्यामध्ये जो काही पाठ दिलेला आहे, लक्षात घ्या पुस्तक परिपूर्ण असणं फार महत्वाचं असतं, कारण सिलेबस कव्हर करण्यावरती आयोगाचा खूप जास्त भर असतो, हे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते। आणि आपल्याला प्रेशर इतकं असतं, एवढे सगळे विषय आहेत, एवढं सगळं मटेरियल आहे, करंट अफेअर्स आहे, मग ते एकत्र करायचं, मग आन्सर रायटिंगचं मटेरियल राहणार आपलं। तर कमीत कमी पुस्तकं ज्याच्यामधून आपला सिलेबस पूर्ण कव्हर होईल आणि आपलं जे सिस्टमॅटिक मटेरियल आहे ना त्याला खूप इम्पॉर्टन्स असतं, म्हणून अशा दर्जेदार पुस्तकांना तुम्ही थोडंसं इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे आणि तुमची प्रिपरेशन इथूनच तुम्ही स्टार्ट केली पाहिजे। ठीक आहे, ओके। तर जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन नवीन लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील। ठीक आहे, ओके। तर पुस्तकांसाठी तुम्हाला जायचं आहे आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती, जी केसागरची वेबसाईट आहे। इथं तुम्हाला सगळ्या कॅटेगरीचे पुस्तकं मिळतील, सोबतच तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्ट वरून पण पुस्तकं मागवू शकता, किंवा तुम्ही डायरेक्ट पुण्यामध्ये जर असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन पुस्तक परचेस करू शकता। ठीक आहे, ओके। तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय होतं, ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला सगळी पुस्तकं एकत्रित मिळून जातात। जसं की आता फॉर एक्झाम्पल एमपीएससी ऑप्शनल सब्जेक्ट आपण बघतोय, ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये जर तुम्ही जिओग्राफी मध्ये गेला तर तुम्हाला सगळी जिओग्राफीची पुस्तकं तिथं दिसून येतील। ठीक आहे, ओके। याच्या आधी काही पुस्तकांचा बुक रिव्ह्यू मी घेतलेला पण आहे, काही पुस्तकांचा बाकी आहे, ज्या पुस्तकांचा बाकी आहे ते आपण आता इथं घेतच आहोत। ठीक आहे, ओके। असो, थोडंसं नेटवर्क डाऊन आहे, काही हरकत नाही। तर इथं तुम्हाला आपली जी सगळी पुस्तकं आहेत त्या पुस्तकाच्या लिस्ट मिळून जातील। ओके, तर आजचं जे आपलं पुस्तक आहे बुक रिव्ह्यू साठी ते आहे प्राकृतिक भूगोल। तुम्हाला व्यवस्थित मी पुस्तकाची इथं इन्फॉर्मेशन देते। प्राकृतिक भूगोल आयोगाच्या परीक्षांमधील प्राकृतिक भूगोलावरती विचारलेले जेवढे काही प्रश्न आहेत ना, बहुअंशी प्रश्न या पुस्तकातून कव्हर होतात। राज्य आणि केंद्र लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससी, एमपीएससी, पूर्व मुख्य परीक्षा, पदवी पदव्युत्तर परीक्षा, सेटनेट सगळ्या विद्यार्थ्यांसाठी प्राकृतिक भूगोल हे जे पुस्तक आहे हे पुस्तक आपल्याला इथं उपयोगी ठरणार आहे। ठीक आहे, ओके। बघा, संजीवनी दाते मॅडमनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। त्यांचा या पुस्तकाच्या लेखनामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा आहे। पुस्तक खूप सुंदर आहे, जेणेकरून तुमचं जिओग्राफीचं म्हणजे प्राकृतिक भूगोलाचं बरंच टेन्शन तुमचं इथं कमी होऊन जाईल। ओके, तर प्राकृतिक भूगोल दाते, संजीवनी दाते मॅडम, केसागर पब्लिकेशन। प्राकृतिक भूगोल याच्यामध्ये तुमचा पृथ्वीचा अंतरंग, जिओमॉर्फॉलॉजी, क्लायमेटोलॉजी, ओशनोग्राफी आणि पर्यावरण भूगोल खूप मोठा पार्ट तुमचा या पुस्तकातून कव्हर होतोय। आपण बघतोय की जसं तुम्हाला मी इंडेक्स दाखवेल, भूगोल हा विषय आहे, तर भूगोल विषयाची इन्फॉर्मेशन आपल्याला आता ही आपली पहिल्यांदाच परीक्षा होणार आहे, बरोबर। तर साधा सिंपल क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो की भूगोलाचे स्वरूप आणि व्याप्ती सांगून भूगोलाच्या शाखा ज्या आहेत ना त्याच्याबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। तर ते सुद्धा तुम्हाला इथं पुस्तकामध्ये दिलेलं आहे। म्हणजे काय होतं, कधी कधी विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्याला इच अँड एव्हरीथिंग पुस्तकामध्ये पाहिजे, छोट्यातली छोटी गोष्ट। तर तशाच पद्धतीनं बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळा भाग पुस्तकामध्ये इथं तुम्हाला कव्हर केलेला दिसून येतो। ठीक आहे, ओके, क्लिअर। तर याच्यामध्ये
तुमचा जिओमॉर्फॉलॉजीचा भाग कव्हर होतोय, क्लायमेटोलॉजी, ओशनोग्राफी आणि पर्यावरण भूगोल सगळा पार्ट तुमचा इथं या पुस्तकातून कव्हर होत आहे. ओके, तर इथं बघा, तर इथं तुम्हाला आपल्या व्ही.एस. क्षीरसागर सरांचं मनोगत आहे की जे मूळ संदर्भ आहे ना आपल्या, ही 7वी आवृत्ती आहे. 25चा जो तुमचा अभ्यासक्रम आहे ना भूगोल वैकल्पिक, या वैकल्पिक विषयासाठी जो सिलेबस दिलेला आहे ना, तर त्या सिलेबसला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न या पुस्तकाने केलेला आहे. म्हणजे जिओग्राफी ऑप्शनल प्राकृतिक भूगोलाची तयारी करायची आहे तर ह्या पुस्तकाला तुम्ही अतिशय महत्व दिलं पाहिजे. तर इथं तुम्हाला महत्वाच्या प्रश्नांच्या गाभ्यांची स्थिरावणारी प्रकरण रचना, थिंकिंग, ग्रास्पिंग, फॅक्ट्स, सगळं काही, म्हणजे पुस्तक परिपूर्ण कसं पाहिजे हे आपल्याला कधी कळतं. याच्यासोबतच मी आन्सर रायटिंगच्या पण सेशन चालू केलेले आहेत, त्याच्यामधून तुमच्या लक्षात येतं की नक्की आपल्याला आन्सर रायटिंग मध्ये काय लिहायचंय. बरोबर, तर फक्त असं नाही की बाबा जे कॉमन आहे ते आपण लिहिलंय, तुम्हाला एक्झाम्पल लिहावे लागतात, तुम्हाला करंटचा थोडाफार डेटा लिहावा लागतो, आकडेवारी थोडीफार लिहावी लागते. तर हे सगळं एकाच ठिकाणी मिळणं फार जास्त इम्पॉर्टंट असतं, ते आपल्याला या पुस्तकातून मिळून जाते. ठीक आहे, ओके. तर ही आहे आपली इंडेक्स, लक्षात घ्या. आता आपण पार्ट्स मध्ये याचं रिव्ह्यू देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजेल. ओके, बघा, जिओग्राफी ऑप्शनल साठी आपण म्हणतोय, पण हा जो सिलेबस आहे हा सिलेबस तुमच्या प्री साठी पण आहे आणि मेन साठी पण आहे. ओके, म्हणजे जीएस पेपर 1 साठी पण तुम्हाला याचा फायदा होतो. तर याच्यामध्ये विभाग पहिला जो आहे ना, विभाग पहिला, एक मिनिट थांबा, तर विभाग पहिल्यामध्ये तुम्हाला सूर्यकुल, पृथ्वी व पृथ्वीचं अंतरंग. आता लक्षात घ्या, पृथ्वीचं अंतरंग हे टॉपिक तुम्हाला 6वी-7वीच्या पुस्तकात पण मिळतील, हो की नाही, मिळतात. पण ते जे कंटेंट तुम्हाला दिलेलं आहे ते कंटेंट तुमच्या मेन्स साठी, आन्सर रायटिंग साठी सफिशियंट आहे का नाही, त्याच्यामुळं आपल्याला हे संदर्भ ग्रंथ वापरावे लागतात, लक्षात घ्या. तर भूगोल याच्यामध्ये तुम्हाला बघा, जसं मी सांगितलंय की तुम्हाला इथं भूगोलाच्या व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती दिली. पहिलीच एक्झाम असल्यामुळं भूगोलाच्या व्याख्या, स्वरूप आणि व्याप्तीवरती एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, ज्याच्यामध्ये डेफिनेशन आपल्याला हायलाइट करायचे असतात, स्वरूप लिहायचं असतं, भूगोलाच्या शाखा तुम्हाला सांगितलेत, प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. आतापर्यंत प्रिलियमला आपण भूगोल अभ्यासत होतो, आपण काही इतकं खोलात गेलं नाही की भूगोल हा विषय कधीपासून चालू झाला, त्याच्या शाखा किती आहेत वगैरे वगैरे. पण ऑप्शनल तुम्ही ठेवत असाल, तुम्ही जर राज्यसेवेची तयारी करत असाल तर हा पार्ट तुम्हाला तिथं करणं मस्ट आहे. जस्ट एक मिनिट थांबा. तर आपण कुठेपर्यंत आलो तो बघा, तर हा पार्ट आपल्याला करणं मस्ट आहे. ठीक आहे, ओके. आता फॉर एक्झाम्पल बघा, जसं की तर भूगोल हा एक प्राचीन विषय आहे, बरोबर, अभ्यास विषय, म्हणजे पुस्तकामध्ये खूप छान इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फक्त हे सगळं करणं का गरजेचं आहे ते मी तुम्हाला इथं सांगते की भूगोल हा एक प्राचीन अभ्यास विषय आहे. पृथ्वी आणि पृथ्वीवरील विविध घटकांशी भूगोलाचा संबंध आहे. ओके, तुम्ही पाठीमागचे क्वेश्चन बघितले असतील, एखादी डेफिनेशन विचारतात, मग त्याचा संबंध आपल्याला लावायला सांगतात वगैरे वगैरे. ठीक आहे, ओके. तर इथून आपली सुरुवात असली पाहिजे, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये तुम्हाला दिले की भूगोलाचा इतर विषयांशी असलेला संबंध पण दिलेला आहे. आता ते बेसिक आहे, पण एखादा साधा सोपा क्वेश्चन त्याच्यावरती पण आपल्याला येऊ शकतो. म्हणूनच इथं तुम्हाला म्हटलंय की भूगोल विषयाचा जन्म फार प्राचीन काळात झाला. हे सगळं पुस्तकात दिलंय, लक्षात घ्या. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये ग्रीक तत्ववेत्ता असेल इरेस्टोनिस याने काय केलं, जिओग्राफी हा शब्द वापरला. हा शब्द ग्रीक भाषेतील जिओग्राफी या शब्दापासून तयार झालेला आहे. याच्यामध्ये जिओ म्हणजे अर्थ, पृथ्वी, आणि ग्राफी डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन, बरोबर. तर हे सगळं तुम्हाला पुस्तकामध्ये इथून सुरुवात आहे, लक्षात घ्या. क्लिअर. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर भूगोल म्हणजे पृथ्वीचं वर्णन करणारं शास्त्र होय. स्पष्ट करा असा एखादा क्वेश्चन असू शकतो. मग याच्याशी रिलेटेड जे काही तुम्हाला मटेरियल लागणार आहे आन्सर रायटिंग साठी, ते आपल्याला बेसिक पुस्तकामधून मिळते का नाही, त्याच्यासाठी असे स्टँडर्ड जे रेफरन्स आहेत ना ते आपल्याला इथं वापरावे लागतात. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा, भूगोल हे वितरणाचं शास्त्र आहे अशी पण डेफिनेशन करण्यात आली. म्हणजे भूगोलाचे जे इव्होल्युशन झालेलं आहे, विकास झालेला आहे,
त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. म्हणून आपल्याला परिपूर्ण अशी पुस्तकं वापरणं खूप गरजेचं आहे. डायरेक्ट जिओमॉर्फॉलॉजी स्टार्ट करून आपल्याला चालेल का? नाही चालणार. तर आपल्याला इथं जिओमॉर्फॉलॉजी, ओशनोग्राफी, क्लायमेटोलॉजी आणि हा जो सगळा भाग आहे, हा सगळा भाग इथं व्यवस्थित करावा लागेल. ठीक आहे. तर 16व्या शतकात भूगोलाच्या अभ्यासामध्ये मानवाचा अंतर्भाव करण्यात आला. त्याच्यामुळं भूगोल हा जो विषय आहे ना, तर या विषयाचं जे स्वरूप आहे ते कसं होत गेलं? गुंतागुंतीचं होत गेलं. का होत गेलं? कारण इथं मानवाचा अंतर्भाव आपल्याला केलेला दिसून येतो. आणि लक्षात घ्या, मानवाचा अंतर्भाव केला म्हणून आपल्याला इथं भूगोलाच्या प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल अशा दोन मुख्य शाखा उदयाला आलेल्या दिसून येतात. ओके. आता हे जर सगळं तुम्ही पुस्तकामध्ये नाही वाचलं तर तुम्हाला समजेल का की भूगोलाच्या प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल अशा दोन शाखा का आहेत? नाही समजणार आपल्याला, बरोबर. कारण का? आपल्याला प्राचीन काळापासून भूगोलाबद्दलची माहितीच नाहीये. आता हे तर फक्त जस्ट इंट्रोडक्शन आहे. याच्याही पेक्षा डिटेलमध्ये माहिती आपल्याला मिळून जाते. तर हा सगळा भाग परिपूर्ण अभ्यासासाठी समजून घेणं गरजेचं आहे. ओके. तर ह्या दोन शाखा उदयाला आलेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जो हे जे पुस्तक आहे, आपलं पुस्तक आहे प्राकृतिक भूगोलाचं, ह्युमन जिओग्राफीसाठी आपण माजिद हुसेन सरांचं पुस्तक वापरणार आहोत, ज्याचा बुक रिव्ह्यू मी तुम्हाला आधीच दिलेला आहे. तर प्राकृतिक भूगोल, फिजिकल जिओग्राफी, अर्थ आणि व्याख्या. प्राकृतिक भूगोलात मधले जे टॉपिक आहेत ना, ते टॉपिक स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही हे सगळं समजून घेतलं पाहिजे की प्राकृतिक भूगोल म्हणजे काय, त्याच्या डेफिनेशन काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे. ओके. तर प्राकृतिक भूगोल ही काय आहे? भूगोलाची एक शाखा आहे, बरोबर. तुम्हाला माहित पाहिजे, तुम्ही प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला हे क्लिअर असलं पाहिजे की मी जो विषय अभ्यासतोय तो काय आहे नक्की, बरोबर. प्राकृतिक भूगोलामध्ये प्रकृती म्हणजे काय? पृथ्वीवर असलेल्या विविध नैसर्गिक घटकांचा अभ्यास. आता पृथ्वीवर असलेल्या विविध नैसर्गिक घटकांचा अभ्यास म्हणजे आधी पृथ्वी कशी निर्माण झाली ते अभ्यासावं लागेल, बरोबर. म्हणजे इथं पृथ्वीची निर्मिती, पृथ्वीचं अंतरंग हे तुम्ही आधी अभ्यासणार. त्याच्यानंतर हवामान, वातावरण, ओशन्स असतील, त्याच्यानंतर त्याच्या हालचाली असतील, मृदा निर्मिती असेल, त्यांचं वर्गीकरण, गुणधर्म, प्राणी, वनस्पती, जीवनचक्र, तुमच्या खगोलीय घटना असतील, वातावरण असेल, या सगळ्यांचा अभ्यास कशामध्ये होतो? प्राकृतिक भूगोलामध्ये. आणि हे सगळे टॉपिक जे आहेत ना, हे सगळे टॉपिक या पुस्तकामध्ये अतिशय व्यवस्थित असे कव्हर केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला एकाच पुस्तकामधून सगळी व्यवस्थित माहिती मिळून जाईल. ठीक आहे. ओके. बाकी करंट अफेअर्स तर आपण तिथं कलेक्ट करतच असतो. ओके. त्याच्यानंतर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मानवाची प्रत्येक कृती. आता आपण बघितलं की भूगोलाच्या दोन शाखा का निर्माण झाल्या? मानवाचा अंतर्भाव झाला म्हणून दोन शाखा निर्माण झाल्या, बरोबर. मग इथं जर आपण बघितलं, असं नाहीये की प्राकृतिक भूगोल वेगळा आहे आणि मानव भूगोल वेगळा आहे, असं नाहीये, लक्षात घ्या. तर इथं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मानवाची जी प्रत्येक कृती आहे, आपण जी कृती करतो ती प्राकृतिक घटकांशी संबंधित आहे. प्राकृतिक घटक म्हणजे कोणते? आत्ताच आपण बघितलं, बरोबर. हवा आहे, मृदा आहे, त्याच्यानंतर वातावरण आहे. तर याच्याशी आपला संबंध येतो का? येतो. उदाहरणार्थ बघा, आपण जर फटाके उडवले दिवाळीमध्ये, एक्झाम्पल मी देते बरं का, पोल्युशन होतं. म्हणजे आपण काय करतो? हवामान जे आहे त्याच्यामध्ये आपण इंटरफेअर करतो की नाही? जे पृथ्वीवरती ओरिजिनल हवामान आहे त्याच्यामध्ये आपण इंटरफेअर करतो. म्हणून आपण इथं म्हणतो की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आपण जी कृती करतोय ती प्रत्येक कृती प्राकृतिक भूगोलाशी संबंधित आहे. ओके. त्याच्यामुळं निसर्गातील घटकांचे मानवाने निरीक्षण केले, त्याचा वापर केला, विकास केला आणि याच्यातूनच काय झालं? प्राकृतिक भूगोलाचा विकास होत गेला, त्याचा पाया घातला गेला आणि त्याचा जास्तीत जास्त अभ्यास झालेला आपल्याला इथं दिसून येतो. तर कोणताही विद्यार्थी, भले तुमचा जिओग्राफी ऑप्शनल असू द्या किंवा नसू द्या, ऑप्शनल असल्यावर तर मस्टच आहे, पण ऑप्शनल जरी नसला तरी सुद्धा तुम्हाला भूगोलाची उत्क्रांती, प्राकृतिक भूगोल, मानव भूगोल, प्राकृतिक भूगोलामध्ये काय येतं वगैरे वगैरे हे सगळं इथं माहित असलं पाहिजे. ठीक आहे. ओके. क्लिअर. बघा, त्याच्यानंतर आपण सोलर सिस्टीम अभ्यासतो, त्याच्यानंतर आपण इव्होल्युशन ऑफ अर्थ अभ्यासतो. तर आधी आपण थोडीशी इंडेक्स बघूया आणि मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे. ओके. तर हा जो पार्ट आहे, हा पार्ट अतिशय
व्यवस्थित असा आपल्याला कव्हर करायचा आहे, कारण इथून एखादा क्वेश्चन येऊ शकतो, कारण पहिल्यांदाच आपली रिटर्न एक्झाम इथं कंडक्ट होत आहे. त्याच्यानंतर सूर्यकुल. आता हा जो भाग आहे ना सूर्यकुलाचा, हा भाग तुमचा प्रिलियमला पण विचारला जातो, इव्हन याच्या आधी पण विचारलेले आहेत क्वेश्चन. जसं की तुम्हाला बुध ग्रह, पृथ्वी, गुरु असेल, पृथ्वीबद्दल नाही जास्त, प्रजापती, कुबेर, हे जे सगळे उपग्रह आहेत ना, ग्रह उपग्रह, यांच्याबद्दल आयोगाने क्वेश्चन विचारलेत, प्रिलियमला विचारलेत 2 मार्काला. आता मेन्स मध्ये काय होतं माहिती का, सूर्यकुल जे आहे ना, सूर्यकुलाबद्दल आपण कॉमन हे सगळं अभ्यासणार. अंतर्ग्रह, बाह्यग्रह असेल, लघुग्रह, बटुग्रह असतील, ग्रहाचा परिवलन काळ असेल, तर हे सगळं आपण अभ्यासणार. याचा फायदा आपल्याला कुठं होणार, प्रिलियमला होणार. ठीक आहे, ओके. मेन्सला आपले क्वेश्चन कुठून येणार, मेन्सला आपले क्वेश्चन येणार सूर्यकुलाची उत्पत्ती. इवन तुमच्या प्रिलियम मध्ये सुद्धा इथून क्वेश्चन आलेले आहेत, जसं की तुमची कांटची तेजोमेघ परिकल्पना. पण प्रिलियमला कसं आलं होतं, तेजोमेघ परिकल्पना कांट म्हणजे जोड्या लावामध्ये. आता इथं आपल्याला काय करायचंय, इथं आपल्याला सूर्यकुलाच्या उत्पत्तीचे जे सिद्धांत आहेत ना, ते सिद्धांत क्रमानुसार वर्णन करा वगैरे अशा पद्धतीचे क्वेश्चन येऊ शकतात. तर तिथं तुम्हाला थोडेफार डायग्राम ड्रॉ करावे लागतील, आणि हे सगळं फॉर एक्झाम्पल कांटची जी थेरी आहे ती तिथं तुम्हाला एक्सप्लेन करता आली पाहिजे, तुम्हाला सांगता आली पाहिजे, बरोबर, डायग्राम काढता आली पाहिजे. तर इथं तुम्हाला कांटची तेजोमेघ परिकल्पना म्हणजे सांगायचा हेतू काय, पुस्तकामध्ये हे जे सूर्यकुल हा भाग आहे ना, हा भाग बेसिकचा असला तरी सुद्धा कव्हर केलेला आहे, लक्षात घ्या. डायरेक्ट तुम्हाला सूर्यकुलाची उत्पत्ती दिलेली नाहीये, आधी तुम्हाला सोलर सिस्टीम काय आहे ते दिलेलं आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे सूर्यकुलाची उत्पत्ती कशी झाली त्याच्या सगळ्या थेरी, जसं की तेजोमेघ थेरी असेल, लाप्लासचा तेजोमेघ सिद्धांत, लॉकियरचा उल्का उत्पत्ती सिद्धांत. आता तुम्हाला माहित असेल की हे जे सिद्धांत आहेत हे सिद्धांत मराठीमध्ये सहजासहजी मिळत नाहीत, आणि जरी मिळाले तरी खूप कमी इन्फॉर्मेशन असते जी तुमच्या आन्सर रायटिंगसाठी सफिशियंट नसते. ठीक आहे, ओके. म्हणून हे सगळं कंटेंट तुम्हाला इथं मराठीमध्ये मिळणं फार इम्पॉर्टंट आहे. तर इथं लॉकियरचा उल्का उत्पत्ती सिद्धांत आहे, ग्रहकण परिकल्पना, जेम्स जीन्सची भरती परिकल्पना, जोडतारा सिद्धांत आहे, सेफिड सिद्धांत आहे, त्याच्यानंतर आल्फवेन विद्युत चुंबकीय परिकल्पना आहे, ऑटो श्मिडचा आंतरविश्व धुरी सिद्धांत आहे. आता तुम्ही 25ची तयारी करताय म्हणून तुम्हाला ह्या पुस्तकाचं इम्पॉर्टन्स वाटतंय, पण याच्या आधी सुद्धा जर तुम्ही हे पुस्तक वापरलं असतं प्रिलियमसाठी, तर 2 मार्काचा जो क्वेश्चन आला होता ना जुळ्या लावाचा, तो तुम्हाला आला असता, बरोबर, जो बऱ्याच विद्यार्थ्यांना आला नाही क्वेश्चन. तर अशा पद्धतीनं पुस्तकांचं इम्पॉर्टन्स असतं. तर हे सगळे सूर्यकुलाच्या उत्पत्तीचे सिद्धांत स्पष्ट करा. सिंपल क्वेश्चन मी तुम्हाला सांगते, जास्त कॉम्प्लिकेटेड मी तुम्हाला इथे सांगत नाही, पण क्वेश्चन इथून बनू शकतात, आणि रेडी मटेरियल आहे जे तुम्हाला इथून मिळून जाईल. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे पृथ्वीचं अंतरंग, पृथ्वीच्या अंतरंगातील थराचं रासायनिक संघटन आणि पृथ्वीच्या उत्क्रांतीचा इतिहास. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्ही युपीएससीचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर काढून बघितले तर ही जी इव्होल्युशन टाइम स्केल आहे ना तुमची, याच्यावरती खूप सारे क्वेश्चन पडतात, जसं की प्री कॅम्ब्रियन कालखंड आहे, पेलोझोइक कालखंड आहे, आपण घेऊया याच्यावरती पण आपण डेमो क्वेश्चन्स घेऊया. ठीक आहे, मेसोझोइक कालखंड, निओझोइक कालखंड, क्वाटर्नरी कालखंड, याच्यावरती जिओग्राफी ऑप्शनल मध्ये पण क्वेश्चन आलेले आहेत, इव्हन GS1 मध्ये सुद्धा क्वेश्चन विचारले आहेत. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पृथ्वीची आकृती आणि आकार. आता याच्यामध्ये काय दिले, आता हे सोपं आहे, पण पुस्तकामध्ये ऍडिशनल काय आहे, पुस्तकामध्ये ऍडिशनल पृथ्वी गोल असल्याबाबतचे पुरावे, बरोबर, आकाराचं मोजमाप, पृथ्वीच्या परिघाचं मापन आणि बेल्फोर्ट लेवल पद्धत, हे जे आहे याला व्हॅल्यू ऍडिशन म्हणतो आपण. हे सगळ्याच पुस्तकामध्ये आपल्याला मिळत नाही. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर प्रिलियमला सगळ्यात जास्त क्वेश्चन याच्यावरती येतात, अक्षांश आणि रेखाव. सोपे नसतात क्वेश्चन, थोडेसे मॉडिफाय करून विचारले जातात, पण इथे तुम्हाला अक्षवृत्त, रेखावृत्त, अक्षांश ठरवण्याच्या पद्धती असतील, बृहदवृत्त, तर हे प्रमाण वेळ वगैरे वगैरे, हे सगळं तुम्हाला इथे व्यवस्थित शिकावं लागतं. आणि इथं थोडीशी मॅपची जोड पण द्यावी लागते, कारण का एकाच रेखावृत्तावरती पडणारी शहरं वगैरे तुम्हाला अशा पद्धतीचे क्वेश्चन आयोगाकडून विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पृथ्वीचं परिवलन, बघा सेपरेट टॉपिक आहेत. आता पृथ्वीचं परिवलन एक छोटीशी संकल्पना आहे, इतर पुस्तकामध्ये आपण बघितली तर, पण इथं तुम्हाला पृथ्वीच्या परिवलनाचे पुरावे, परिवलनाचे परिणाम आणि आणखी काही परिणाम. आता क्वेश्चन कसे विचारले जातात की पृथ्वीचं परिवलन म्हणजे काय ते सांगून पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम
स्पष्ट करा किंवा परिणाम लिहा, अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन दिले जातात, ज्याच्यामध्ये तुम्ही स्थानिक वेळ, प्रमाण वेळ, आंतरराष्ट्रीय बाररेषा याच्याबद्दल पण जर काही पॉइंट्स असतील तर तिथं लिहू शकता. ओके. त्याच्यानंतर परिवलन हा सेपरेट टॉपिक आहे, परिभ्रमण सेपरेट टॉपिक आहे. जसं की परिवलनाचे तुम्हाला पुरावे आहेत, तसे तिथं परिभ्रमणाचे परिणाम पुरावे असतील. जर क्वेश्चन एकत्रित विचारला परिवलन आणि परिभ्रमण म्हणजे काय ते सांगून परिवलन आणि परिभ्रमणाचे परिणाम इथं स्पष्ट करा, तर तुम्हाला पुस्तकाचा अतिशय खूप चांगला इथं फायदा होऊन जातो. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर चंद्रकला आणि ग्रहण तुम्हाला प्रिलियमला क्वेश्चन आला होता ब्ल्यू मून, ब्लड मून वरती, तर तो मेन्सला पण येऊ शकतो. चंद्राबद्दलची इन्फॉर्मेशन असेल, चंद्रकला म्हणजे काय, म्हणजे हे दिसताना सोपं दिसतं, पण मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू ने इथं खूप चांगली तुम्हाला प्रिपरेशन करून दिलेली आहे. ठीक आहे. ओके. तर पृथ्वीच्या उत्क्रांतीमध्ये आपण पुस्तकामध्ये काय अभ्यासणार, सगळ्यात आधी उत्क्रांती म्हणजे काय ते आपल्याला इथं दिलेलं आहे की कालांतराने सजीव वस्तूमध्ये जे बदल होतात, बरोबर, परंतु ग्रह, तारे, आकाशगंगा आणि विश्व कसे बदलतात हे देखील सूचित केलेलं आहे. म्हणजे पृथ्वीची उत्क्रांती, बरोबर. पृथ्वीची सुरुवात हायड्रोजन आणि हेलियमच्या पातळ वातावरणासह एक उष्ण खडकाळ ठिकाण, सुरुवातीपासून तिथे जीव होते का नाही, सुरुवात कशी झालेली आहे, हायड्रोजन आणि हेलियमच्या पातळ वातावरणासह उष्ण आणि खडकाळ ठिकाण म्हणून झाली, बरोबर. 4.6 अब्ज वर्षाहून अधिक जीवन, पाणी आणि आश्वासक वातावरण इथं विकसित केलं आणि पृथ्वीचं जे थर आहेत ते वेगवेगळ्या सामग्रीपासून बनलेत. म्हणजे सुरुवातीपासूनच पृथ्वीचे हे लेअर होते का, लिथोस्फिअर वगैरे आपण पुढे बघणार आहेत, होते का, नव्हते. सुरुवातीपासून म्हणजे उत्क्रांत होत गेली, हळूहळू त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, बदल झालेला आहे, कालांतराने बदल झालेला आहे. आणि 1920च्या उत्तरार्धामध्ये खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल यांना काय आढळले की दूरचे तारे आणि आकाशगंगा जे आहे ना, तर ते पृथ्वीपासून दूर जात आहे. ठीक आहे, असं त्यांना आढळलं. आणि ते जितके दूर जातात तितक्या वेगाने हालतात आणि विश्वाचा विस्तार होतो. आता हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे, आपल्याला आपल्या एक्झाम पुरतच अभ्यासायचं आहे. मग इथं एका बिंदूपासून सूचित झालं, ब्रह्मांड सुरू झालं, नंतर बिग बँग म्हणून एक्सपोर्ट झाला वगैरे, जसं की आपण पुढे बिग बँग थेरी अभ्यासणार आहोत. तर इथं तुम्हाला पृथ्वीच्या उत्क्रांतीबद्दल जर काही क्वेश्चन आला तर अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन सगळी लिहावी लागते, जी पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. पुढे जाऊया, पुढची इंडेक्स आपण बघूया. तर अशा पद्धतीने तुम्हाला पुस्तकामध्ये खूप छान असं कंटेंट दिलेलं आहे, जेणेकरून आपलं ऑप्शनल घेणाऱ्यांचं तर टेन्शनच नाही, ऑप्शनलची खूप पुस्तकं इथे तुम्हाला अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर ग्रहणे, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, त्याच्यानंतर कालगणना असेल. आता या प्रत्येक टॉपिक वरती क्वेश्चन कसे विचारतात ते मी नेक्स्ट सेशन मध्ये घेईन. बघा, त्याच्यानंतर कालगणना इथं सॉरी नैमित्तिक परिमाणामध्ये दिवस, महिना, वर्ष माहित पाहिजे, जास्त काही इम्पॉर्टन्स नाही याचं. सौर कालगणना असेल, चांद्र कालगणना असेल, हिंदू धर्मियांची कालगणना आहे, तिथी, वार, नक्षत्र, करण, हे सगळं सॉरी एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून आपल्याला इथे सगळं माहित असायला पाहिजे. त्याच्यानंतर पारसी, मुसलमानी, ख्रिश्चन कालगणना, राष्ट्रीय पंचांग, हे सगळं तुम्हाला इथं दिलेलं आहे. इथं तुमचा विभाग पहिला कंप्लीट होतो, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके, तर विभाग पहिला इथं तुमचा कंप्लीट होतो. याच्यामध्ये बराच पार्ट बेसिकचा पण कव्हर होतो, लक्षात घ्या. तुमच्या प्रिलियम साठी सुद्धा खूप साऱ्या गोष्टी इथून कव्हर होऊन जातात. आता विभाग दुसरा जो आहे ना, ज्याला आपण जिओमॉर्फोलॉजी म्हणतो, भूरूपशास्त्र. बघा, भूरूपशास्त्रावरती खूप जास्त क्वेश्चन विचारले जातात असं दिसून आलेलं आहे, इव्हन विचारले पण जातात. पण याचा अर्थ असा नाहीये की फक्त आपल्याला जिओमॉर्फोलॉजीचा अभ्यास करायचा आहे, पण जिओमॉर्फोलॉजीचा जो अभ्यासक्रम आहे ना, तो खूप मोठा आहे, लक्षात घ्या, खूप वास्ट आहे. ओके, तर नेक्स्ट सेशन मध्ये बुक रिव्ह्यूच्या सेकंड पार्ट मध्ये आपण जिओमॉर्फोलॉजीचे जे टॉपिक आहेत, फॉर एक्झाम्पल शिलावरणामधील पदार्थ आहे, खडक आहे, खडकांचं वर्गीकरण, त्याच्यानंतर वर्गीकरणामध्ये तुमचा मूळ खडक किंवा पॅरेंट रॉक आपण म्हणतो, अग्निजन्य खडक, ज्याच्यामध्ये बहिर्निर्मित, अंतर्निर्मित, पोतानुसार. आपण आतापर्यंत फक्त बहिर्निर्मित आणि अंतर्निर्मितच वाचलेला असतो, बरोबर. पोतानुसार, खनिज द्रव्यानुसार, शिलारसाच्या गुणधर्मानुसार,
तर हे सगळं तुम्हाला इथं अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर गाळाचे खडक असतील, म्हणजे कम्प्लीट तुम्हाला जे रॉक सिस्टीम आहे ना आपली, ती इथं अभ्यासायची आहे. भूरूपशास्त्रामधले जेवढे टॉपिक आहेत ना, तेवढे सगळे टॉपिक प्रिलियमसाठी पण इम्पॉर्टंट आहेत, मेन्ससाठी पण इम्पॉर्टंट आहेत. तर बुक रिव्ह्यूचा पहिल्या पार्ट मध्ये आपण पुस्तकाचा विभाग 1 कंप्लीट केला. बुक रिव्ह्यूच्या सेकंड पार्ट मध्ये आपण विभाग 2 विथ क्वेश्चन घेणार आहोत, की या टॉपिक वरती आयोगाने मेन्स मध्ये क्वेश्चन कसे विचारलेत. क्वेश्चन आपण युपीएससीचे घेणार आहोत. तर सेशन कसे वाटतात कमेंट करत चला, सेशनला लाईक करत चला, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. भेटूया सेकंड पार्ट मध्ये. गुड डे, टेक केअर.